नमस्कार, कोकणी व्लॉगर्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। आजपासून आम्ही डेली व्लॉगची नवीन सिरीज चालू करत आहोत। तरी आमच्या व्हिडिओजला लाईक, कमेंट, शेअर करून भरभरून प्रतिसाद द्या। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फ्रेंड्स, शुभ सकाळ सगळ्यांना। आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तसंच या आपल्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। कालपासून तुम्हाला माहिती आहे कोकण, कोल्हापूर या पाट्याला मुसळधार पाऊस पडतोय। आज थोडी पावसाने उसंत दिली आहे, तुम्ही पाहू शकता। आज पाऊस थोडा कमी झाला आहे। पाऊस कमी झाला आहे तसं म्हटलं थोडं बाहेर जाऊन येऊ। तुम्हाला माहिती आहे राधानगरी धरणाचे काल जवळपास सातही दरवाजे उघडले। राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले की पंचगंगेला पूर हा फिक्स असतो। आज आपण बघू की पाणी पातळी वाढली आहे की नाही पंचगंगेची। चला, तसेच आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं आहे। मित्र तयार झाले आज लवकर, तर आम्ही आता जातोय। हा बघा, पाऊस पण कमी झाला आहे। आपण आता पंचगंगेच्या दिशेने वाटचाल करूया। बाहेर जाण्यासाठी आमचा रायडिंग पार्टनर आधीच तयार आहे। आधीच सहभाग दर्शवतोय की मी येतोय म्हणून। मला घेऊन चला। आता आपण याला घेऊन जाऊ। आपली थॉर ॲव्हेंजर रेडी आहे। आपण गेट उघडून आता जातोय। चला बघू। अरे, फ्यूल एम्प्टी दाखवते। माहीत नाही कुठपर्यंत गाडी जाईल। आपण प्रयत्न करू जाण्याचा। जर मध्येच बंद पडली तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आजूबाजूला पेट्रोल पंप पण नाही आहे जवळ, तरी पण आपण ट्राय करू। चला, किती किलोमीटर देते बघूया फ्यूल एम्प्टीपर्यंत, एम्प्टीच्या काट्यावर आपल्या। ठीक आहे, चला बघू। चला, तर आता आपण आपल्या आजच्या व्लॉगच्या जर्नीला स्टार्ट करूया इथून। मला सांगितलेलं त्या दिवशी या रस्त्याला खूप रहदारी असते। सकाळच्या वेळेस ऑफिस टाइम असल्यामुळे छत्री घेतलीस काय? हा रत्नागिरी हायवे आहे। हा शिवाजी पुलावरून पुढे जातो। शिवाजी पूल म्हणजे पंचगंगा नदीवर बांधलेला पूल, शिवाजी पूल आहे नाव त्याचं। अजून थोडा रिमझिम पाऊस चालू आहे। मला दिसणार नाही कॅमेऱ्यात, पण तो चालू आहे। लोक पाहू शकता अजून पण रेनकोट घालून जात आहेत। पावसाचा काही भरोसा नाही। हा तोरसकर चौक कडून आपण राईड घेतलाय। आम्ही राहतो तिथून पंचगंगा एकदम जवळ आहे, जवळपास 500 मीटर अंतरावर असते। तरी पण चालत जायची काही इच्छा नसते आम्हाला। गाडीने साथ नाही दिली तरी पण आम्ही गाडी घेऊनच जाणार। पेट्रोल संपलं तरी चालेल। शिवाजी पुलाच्या इथे पोहोचतोय।
इकडे जाऊया ना. इकडे पाहू शकताय शिवाजी पूल. हा रत्नागिरी हायवे आहे. पावसात कणीस खाणं म्हणजे भाजलेलं कणीस आणि पाऊस वेगळंच नाते आहे. जसं कोकणात भजी आणि चहा प्लस पाऊस हे आपलं रेग्युलर झालं आहे, तसं ते याचं आहे कणिसाचं गणित. लोणावळ्याला वगैरे गेला असेल तर इकडं लोक सर्रास कणीस खातात. थंड वारा, पाऊस आणि भाजलेलं कणीस. वा. आता तुम्ही इथून पंचगंगेचं पात्र पाहू शकता. पंचगंगा पात्र सोडून बाहेर आली आहे. पाण्याची पातळी वाढलेल्याचा हा एक संकेत आहे. पंचगंगेचं पात्र आहे ते. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले की हे पंचगंगेचं पाणी पात्राच्या बाहेर आलं समजायचं. रस्ता पण इथला दिसत नाहीये बघा. सगळे टपऱ्या आहेत, त्या साईडला टपऱ्या वगैरे आहेत, त्या सगळ्या पाण्याखाली गेल्या आहेत. तिथे मंदिर पण आहे, ते पण पाण्याखाली. तसेच इथे छोटी छोटी मंदिरं आहेत, ती पण सगळी आज पाण्याखाली गेली आहेत. काही दिसत नाही आहे. असाच जर पाऊस तिकडे चालू राहिला राधानगरी धरणाच्या एरियात तर हे पाणी इथे रस्त्यापर्यंत येते. रस्त्यावर पण पाणी येते आहे. या साईडचा हा रस्ता बंद होतोय पूर्ण. पाहू शकता आता गाड्या जात आहेत, पण पाणी पातळी वाढली तर रस्ता पूर्ण बंद होतो. अजून पण बैलगाडीचा वापर केला जातो कोल्हापुरात. तुम्ही कधी बसलात का बैलगाडीवर? मी आजपर्यंत कधी बसलो नाही. माझी खूप इच्छा आहे बैलगाडीवर बसण्याची. पाणी पातळी वाढली की हा रस्ता पूर्ण पाण्याखाली जातो. हे बघा आधीच पोलिसांकडून इथे बॅरिकेड्स वगैरे लावले आहेत. लोक चुकून रात्रीच्या वेळी गाड्या वगैरे इकडे जाऊ नयेत म्हणून. हा पूर्ण रस्ता पूर्ण पाण्याखाली. ही पूर्ण रस्ताच बंद असतो. बॅरिकेड लावून बंद केला जातो. आपण थोडं भाजी मार्केटला जाऊया. भाजी पण थोडीशी घ्यायची आहे. भाजी पण बघू आपण काय काय नवीन आलं आहे ते पण बघू भाजीमध्ये. कारण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्त तो रानमेवा वगैरे बाजारातून मला दिसू शकतो. आम्ही आता भाजी मार्केटच्या रस्त्याला येऊन पोचलो आहे. तुम्ही इथे अजून एक बैलगाडी पाहू शकता. अशी मस्त बैलांची शिंग वगैरे रंगवली आहेत भगव्या कलरमध्ये. बैल पण छान आहे. आम्ही आता भाजी मार्केटमध्ये पोचलो आहे. सुरुवात होते भाजी मार्केटला. हे गंगावेशचं भाजी मार्केट आहे. माझ्याकडे पाहू शकता रानमेवा पण आहे. आज थोडी भाजी कमी आहे, दुकानं कमी आहेत.
आपल्याकडे रानमेवा आहे, रानमेवा जसं आपण म्हटलेलं. गर्दी पण कमी आहे. एकदम नरड्या तरी काय पाहिजे चमच्याने खायला भेटलं पाहिजे. हा ग बाबा माझ्या 50 रुपये 50 रुपये 50 काय काढून घ्यायचं कसं घ्यायचं काय का कुठू काढायला पाहिजे. फोटो काढतो बघा. दैवाली सगळ्यात फोटो काढतो माझा वाघ आहे तसा खुशी आहे पाहिजे खाऊन. कवा येणार दही बघा, दही कोल्हापूरचं नॅचरल दही. होय होय रुपये 60 देऊ. पैसे नको. आजी इकडून येते ना. लांबून येते बघा. 60 रुपयाचा दही. आता गणपती संपल्यावर घरी जाणार आहे ना, इथे कोण नसणार. हो बाजार भरला नाहीये पाहिजे तसा. पाऊस चालू झालाय बघा. अळमी म्हणतात याला आमच्या भाषेत. मशरूम इंग्लिशमध्ये मशरूम बोललं जातं. दादा हे काय कारली सेम आम्ही भाजी करतो तशी करतो. कारली हे कसे जवळपास 2 पिशव्या भाजी घेतली आणि भर पावसात भाजीची शॉपिंग झालेली आहे बघा. बघू शकता सोबत आहे पण एक पिशवी पण उचलली नाही वगैरे.
फक्त मोबाईल घेऊन जातो. माझी घेतली आता आपण जाऊया घरी. बराच वेळ झाला आहे. पाणी पंचगंगेचं पाणी बघितलं, बाजार पण केला आहे. आता आपण घरी जाऊया. पाऊस लागतोय. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे. तो जास्त दिवस तर गणपतीत आम्ही आजारी पडू. सीट पाणी टाकले. सीट पुसल्याची बसणार नाही. आधी सीट पुसायला लागते, नंतरच ठेवल्या सीट पुसण्याची. पेट्रोल संपलेलं असं वाटत होतं, पण अजूनपर्यंत साथ दिले बघा. गाडीने साथ दिली आपली अरेंजरनी. हा पेठेतला रस्ता आहे. पेठेतल्या रस्त्यावर गाड्या कुठून कशा येतील मला काही समजणार नाही बघा. छोटे छोटे रस्त्या, गल्ली, छोटे रस्ते, गल्ली. समोरून नॅनो येते बघा, आपल्या टाटांची शान नॅनो. सेवा मंडळ. ओ बाई, इथून रस्ता आपल्यासोबतचा बुमरँग आला बघा. बुमरँग गणपती असल्यामुळे रस्त्यावर टेंट खाली आपल्याला दुसरा रस्ता घ्यावा लागेल बघा. गल्ली गल्ली जसे खूप रस्ते असतात. रस्त्यावर टेंट घातल्यामुळे आता आपल्याला आपली गाडी वळवून पुन्हा लॉंग रूटने जावं लागणार आहे. इथे पण मंडप घातलं आहे. ऐक, इथे पण गणपती असू शकतो बघा. कोल्हापुरात चौकात गणपती, ते पण मोठे मोठे. मला कोल्हापुरातले गणपती पण आम्ही आमच्या विभागमध्ये नक्कीच दाखवू. अरे भाई, इथून पण रस्ता बंद आहे. कसं जायचं माणसाने? बाबा खाली काय जायचं? परत रस्ते घालताना अरे एवढं फिरून आपण पुन्हा बाहेर जातो. पुन्हा आपल्याला राईट टर्न घेऊन नदीच्या रोडला जावं लागेल. आपण बरोबर आलो. चौरस्ता चौकात आलो. चौरस्ता चौकात आलो. तिथून आता राईट घेतल्यावर आपण हा कोल्हापूर रत्नागिरी रोड आहे, त्याला आपण भेटू. गाड्या पाहू शकता. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाड्या चालू राहतात. आता बघ तिथे पण एक मोठा टेंट हे काढलं बघा. मंडप ते मोठा मंडप घातला आहे. ते जुना बुधवार तालीम
जुना बुधवार तालीम मंडळ बाप्पा ज्या रस्त्याने गेलेलो त्या रस्त्याने चांगला पुन्हा रिटर्न आलो. त्या बिल्डिंगच्या खाली येऊन पोचलोय. बिल्डिंगच्या खाली येऊन पोचलोय. सुरुवात केलेली आपण पंचगंगेची पातळी बघण्यापासून ते फिरत फिरत आपण भाजी रानमेवा बघून सगळं आता पुन्हा आपण तिथून स्टार्ट केलं तिथे संपवलं. तर आम्ही घरी येऊन पोचले. चला असंच आमच्या व्लॉगला सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या चॅनलचे नवीन व्हिडिओ जसे येतील तसे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आणि आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन व्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू. त्यासाठी आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहिल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.